मी तर म्हणतो ना, या पोरीच्या भरोशावर डायरेक्ट अमेरिकेला चॅलेंज करून दाखवू आपण. अमेरिकेला चॅलेंज करू शकतो. अमेरिकेनं एवढं म्हणतो ना, आमच्याजवळ नासा आहे, आम्ही हे केलं ते केलं, फलानं गेलं, ढिमकानं गेलं, चंद्रावर गेलो, मंगळावर गेलो, पाणी शोधलं, माणसं शोधले, मरेल माणसाले आणखीन काय काय करतात काय. अमेरिकेला ओपन चॅलेंज या पोरीच्या भरोशावर बरं का, बाकी दुसरं काही नाही. कारण की तुम्ही पहा, ही पोरगी एवढी चमत्कारिक आहे काय की हिच्याकडे जे लड्डू गोपाल आहे, खतरनाकवाले लड्डू गोपाल, आपले लड्डू गोपाल नाही तसे, पण हिच्याकडे जे लड्डू गोपाल आहे ते म्हणजे हिनं जे काही निवद वगैरे ठेवला तर ते खाऊन घेता. पहा, यावेळेस लड्डू गोपालला पिझ्झा आवडला, तर पिझ्झा म्हणजे 1/4 पिझ्झा लड्डू गोपालला खाऊ घेतला. बाकी बर्गर वगैरे ज्याला थोडे थोडे घास घेतले. आणि विशेष म्हणजे ते जे लड्डू गोपाल आहेत ना, ते तांब्या पित्तळचे जे पंचधातू त्याचे आहे का नाही. अमेरिकेला चॅलेंज करण्यासारखी गोष्ट करू शकतो आपण या पोरीच्या भरोशावर. अमेरिकेला चॅलेंज तुम्ही करून दाखवा म्हणा, असं तुमचे तांब्याचे खाऊन दाखवा काही. आता इथं कोणाची श्रद्धा काय म्हणजे ना, भावना नाही दुखावल्या पाहिजेत काय, कारण की विषय अमेरिकेला चॅलेंज करण्याचा आहे. तर कोणाकोणाला वाटतं या पोरीच्या भरोशावर आपण अमेरिकेला चॅलेंज करू शकतो. मी तर म्हणतो बिंदास अमेरिकेला चॅलेंज करावं ह्या पोरीच्या भरोशावर बरं का. फक्त या पोरीनं माघार घेऊ नये म्हणजे झालं. हां, तुम्हाला काय वाटतं ते कळवा आम्हाला. आणि पहा एकदा कसं कसं काय काय खाल्लं ते. तो देखिए कि कान्हा जी ने सबसे ज़्यादा पिज़्ज़ा खाया है, और देखिए गुजिया भी खाई है, और देखिए थोड़ा सा बर्गर भी खाया है. तो कान्हा जी ने भूख खा लिया है.